हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मी तुम्हाला काल सांगितलेलं की मी उद्या हुक आणि आयचा व्हिडिओ टाकेन, पण काही कारणामुळे म्हणजे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे तुम्हाला पोस्ट करता आला नाही. तर मग मी तुम्हाला आजचा व्हिडिओ जेव्हा संपेल ना त्याच्या शेवटी हुक आणि आय कसं लावतात ते थोडक्यात सांगेन. ओके. आणि जर तुम्हाला इन डिटेलमध्ये हुक आणि आय कसे लावतात हा व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा, तिकडे तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. ओके. त्या व्हिडिओमध्ये पण मी इन डिटेलमध्ये हुक आणि आय कसं लावतात हे एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता. तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग कसं करतात आणि कटिंग कसं करतात ते दाखवणार आहे. तर आज आपण 42 साईजचा कटोरी ब्लाउज कट करणार आहोत. ओके. आणि एक गोष्ट क्लिअर करते, मी आता 42 साईजचं कटोरीचं मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवणार आहे. तर मी तुम्हाला यातच सांगते की 42 साईज कट करताना कसं करतात, 38 असेल तर तुम्ही कसं करतात, हे सगळं मी तुम्हाला यात एक्सप्लेन करते. मग तुम्ही मला पुन्हा कमेंट करून सांगतात की 38चं दाखवा, 32चं दाखवा, 34चं दाखवा. असे जर सगळेच ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत जर गेली ना तर आपल्याला जर पुढचं शिकायचं आहे ना ते कधी आपण शिकूच शकणार नाही. ह्यातच माझा पूर्ण वेळ वाया जाणार. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जे मी 38चं कटिंग करते ना त्यात मी तुम्हाला पॉईंट सांगत असते की 38चं करताना आपण असा करायचा, 32चं करताना आपण असा करायचा. मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यात मी जे काय सांगते ती नीट ऐका आणि त्याप्रमाणे तुमची जी कुठली पण साईज असेल ना ती तुम्ही कटिंग करा. ओके. तर आज आपण 42चं कटिंग ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या साईजमध्ये ठराविक बदल करायचे आहेत जे मी व्हिडिओमध्ये सांगते आणि त्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायचंय. तर आता मी तुमचा जास्त वेळ न घेता ड्राफ्टिंगला सुरुवात करते. ओके. तर ड्राफ्टिंग दाखवायच्या आधी मी तुम्हाला ब्लाऊजची मेजरमेंट थोडक्यात सांगते. ब्लाऊज उंची आहे 14, छाती घेर आहे 42, कंबर घेर 38, बाही लांबी 4.5, दंडघेर 14.5, पुढचा गळा 7 आणि मागचा गळा 10. तर हे मेजरमेंट आहे आणि याप्रमाणे आपण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता मी आता ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. पूर्ण उंची म्हणजेच ब्लाऊज उंची. तर ब्लाऊज उंची आपली 14 आहे. 14 अधिक 1 इंच घेणार. आणि पुन्हा एक पॉइंट क्लिअर करते, जसं फोरटक्सचा आपण मागचा ब्लॉक काढलेला ना, म्हणजे फोरटक्सची जशी मागची डायग्राम काढलेली सेम तशीच काढायची आहे, फक्त टक्स घालायची नाहीये, त्याऐवजी आपल्याला कटोरी काढायची आहे. ओके. तर सगळ्यात आधी पूर्ण उंची अधिक 1 इंच आणि फोल्डेड साइड मध्येच मार्क करायचं. पूर्ण उंची आहे 14 अधिक 1 इंच 15. 15 वर इथे मार्क करून घ्यायचं. त्यासोबत इथे एक मार्क करून ठेवते 15 वर. 15 इंचावर मार्क केल्यानंतर इथे एक आडवी लाईन आखून घ्यायची. तर ही झाली आपली पूर्ण उंची अधिक 1 इंच. तर आता आपण शोल्डरचं माप टाकणार. शोल्डरचं माप टाकण्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसेल तर तुम्ही माझा फोरटक्स ब्लाऊजचा ड्राफ्टिंग आणि कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. त्यात मी तुम्हाला गळा रुंदीचा फॉर्म्युला सांगितला आहे, त्याप्रमाणे आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची आहे. ओके. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनवर देते. आय बटनवर क्लिक करा. फोरटक्स ब्लाऊज जसं मी सांगितलं आहे की इथे गळा रुंदी किती टाकायची त्याप्रमाणे तुम्हाला इथे गळा रुंदी टाकायची आहे. तर मग आता मागचा गळा आपला 10 आहे. तर मागचा गळा 10 असेल तर मी गळा रुंदी 1.25 इंच घ्यायला सांगितलेली. हा. तर आता इथे काय बदल करायचा सांगते. मागचा गळा 10 आहे म्हणून मी इथे 1.25 इंच घ्यायला सांगितलेली, पण जेव्हा 40च्या वर छाती घेर असते ना तेव्हा तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. जर तुम्हाला 1.25 इंच घ्यायची आहे तरी चालेल, मी नाही म्हणत नाहीये. पण 40च्या वरती जेव्हा छाती घेर असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंच घेतलात तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर मी इथे 1.5 इंच घेते. आता त्याच्या पुढे आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. शोल्डर पट्टीचं माप कसं टाकतो, तर तयार शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच. मग तयार शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, अधिक अर्धा इंच म्हणजे 3 इंच. आणि ही कॉमन मेजरमेंट आहे सगळ्यांची ना. तयार शोल्डर पट्टी ही 2.5 इंचच असते सर्वसाधारणपणे, त्यात अधिक अर्धा इंच करायचंय म्हणजे 3 इंच घ्यायचंय. ओके. जर तुमची शोल्डर पट्टी 3 असेल तर तुम्ही इथे 3.5 घेऊ शकता. तर इथे तयार शोल्डर आपला आला आहे 4.5. आता तयार शोल्डर 4.5 आला आहे तर मुंडा खोलीचं माप टाकताना आपण 4.5 अधिक अर्धा इंच टाकतो. मग त्यामुळे जेवढा शोल्डर आहे त्याच्यात अर्धा इंच वाढवून मुंडा खोलीचं माप टाकायचं, म्हणजे 4.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 5. तर इथे मुंडा खोली आली आहे 5. ही पण आडवी लाईन आखून घ्यायची आणि जसं आपण वरती टाकलं ना तसंच इथे 5 टाकलं ना की लगेच इथे पण 5 टाकायचं. जेवढा शोल्डर आलाय त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपली मुंडा खोली असते. ओके.
आणि नंतर काय करायचं, तर इथे जी मापं टाकली आहेत ना, गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी, तीच मापं ह्या लाईनवर पण टाकून घ्यायची. गळा रुंदी होती 1.5 इंच, त्याच्यानंतर शोल्डर पट्टी होती 3 इंच, आणि ही लाईन्स आणि ह्या लाईन्स जोडून घ्यायच्या. ही पण लाईन जोडायची आणि ही पण लाईन जोडायची. मी फक्त 40च्या वर असेल तर इथे 1.5 इंच घ्यायला सांगितलंय. नाही, आणि तुम्हाला जर 1.25 इंच घेऊन पण तुझा परफेक्ट बसत असेल, परफेक्ट बसतो, काही प्रॉब्लेम येत नाही. पण इथे गळा ब्रॉड हवा आहे त्यामुळे मी इथे 1.5 इंच घेते. ओके. आणि आताच एक पॉइंट क्लिअर करते. तुम्हाला जर 36 साईजचा, 38 साईजचा, 40 साईजचा कुठला पण ब्लाऊज शिवायचा असेल, ह्याच पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे. फक्त तुमचं छाती घ्यायचं आणि कंबर घ्यायचं माप बदलायचं आहे आणि तेवढंच तुम्हाला टाकायचं आहे. ओके. आता हे झालं आपलं शोल्डरचं आणि मुंडा खोलीचं माप. आता मी पुढचं सांगते. आता छाती घेरचं माप टाकायचं आहे. छाती घेरचं माप किती आहे, तर 42 आहे. तर 42चा चौथा भाग काढायचा. चौथा भाग कसा काढायचा मी तुम्हाला आधी पण सांगितलंय आणि आता पुन्हा दाखवते. 42 वर पट्टी ठेवायची अशी, म्हणजे 42 वर अशी मेजर टेप ठेवली. हे बघा, हा जो हा पॉइंट असतो ना, मेजर टेपचा सुरुवातीचा पॉइंट हा इथे ठेवायचा 42 वर, आणि 2 भाग करायचे. तर 42चा हा आला दुसरा भाग 21. मग आता 21चा पुन्हा दुसरा भाग काढायचा, म्हणजेच 42चा चौथा भाग येणार. हा बघा 10.5. तर 42चा चौथा भाग 10.5 आलाय. अशा प्रकारे आपण चौथा भाग काढू शकतो. तर इथे 10.5 घालायचं. छाती घ्यायचा चौथा भाग आणि अधिक 2 इंच. 2 इंच काय, तर आपलं शिलाई मार्जिन. छाती घ्यायचा चौथा भागाचं माप 10.5 आहे, अधिक 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. हा, आता कंबरचं माप टाकायचं. कंबरचं माप काय आहे, तर 38 आहे. मग सेम आता जसं दाखवलं ना चौथा भाग कसा काढायचा, तसंच कंबर घ्यायचा पण चौथा भाग काढायचा. 38चा चौथा भाग 9.5 येतो. 9.5. आता इथे बघा, अधिक 1 इंच टक साठी, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता हा हेवी चेस्टचा ब्लाऊज आहे आणि कंबर आणि छातीमध्ये जास्त फरक नसल्याने ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ना, त्या समांतर येत आहेत. नाहीतर आता ह्याच्या आधी जो मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवलेला 32 साईजचा, त्यात कंबर आणि छातीमध्ये जास्त अंतर असल्याने तो भाग असा निमुळता येत होता. पण ह्यात अंतर जास्त नसल्याने हा जो भाग आहे ना, हा स्ट्रेट येईल. ह्या लाईन्स मी तुम्हाला दाखवते, बाहेरच्या मार्जिन्स लाईन दाखवते. ह्या सरळ आल्यात. का आल्यात, तर छाती आणि कंबरमध्ये जास्त डिफरन्स नाहीये, त्यामुळे ह्या ज्या लाईन्स आल्यात त्या सरळ आल्यात. तर असं पण येऊ शकतं, असं झालं म्हणून ब्लाऊज चुकला असं नाहीये. ओके. तर मी जेव्हा वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज तुम्हाला दाखवेन ना, तेव्हा तुम्हाला असे छोटे छोटे पॉइंट्स क्लिअर होत जातील. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे आर्म होल कसा हे करायचंय, म्हणजे मुंड्यांचे आकार कसे द्यायचे ते सांगते. तर मुंड्यांचा आकार देण्यासाठी जसं मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं सेम त्याप्रमाणे हा पॉइंट आणि हा पॉइंट याचा मध्य काढायचा. 6 आहे, 6चा मध्य काढायचा 3. आणि एक गोष्ट थोडक्यात क्लिअर करते की हे जे डायग्राम आहेत, ह्याच्या नोट्स आहेत, त्या आहे ना मी ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी पोस्ट केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या बघायच्या असतील तर तुम्हाला 119 रुपयाची मेंबरशिप घ्यावी लागेल. तुम्ही मेंबरशिप घेतल्यानंतर माझ्या पोस्टमध्ये जाऊन बघू शकता. जे पण मी शिकवते त्या सगळ्याच्या नोट्स मी पोस्टमध्ये सेंड केलेल्या आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागेल. ओके. तर आता मी पुन्हा दाखवते तुम्हाला. आता आपल्याला आर्म होलचा आकार द्यायचा आहे. तर आर्म होलचा आकार देण्यासाठी हा जो पॉइंट आहे ना, मार्जिन पॉइंट आणि हा मुंड्याचा पॉइंट, ह्यांचा दोघांचा मध्य काढायचा. तर हे आलं 6. मग 6चा मध्य 3 काढला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की हे अंतर आहे हे 2 पेक्षा जास्त असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल, तर या भागाचा पण मध्य काढायचा आहे. मग या भागाचा पण मध्य काढायचा. मग 3चा मध्य होतो 1.5 इंच. ओके. 1.5 इंच आलं. आता काय करायचं, तर हे 1.5 इंच आलाय ना, म्हणजे ह्या भागाचा जो मध्य आलाय तो मध्य आणि हा पॉइंट तिरकस जोडून घ्यायचा. तिरकस जोडून घेतला. आता पुढचं सांगते तुम्हाला. आणि एक गोष्ट क्लिअर केलेली, जेव्हा आपला हेवी चेस्ट असतो 34च्या पुढे, तेव्हा आपल्याला इथून अर्धा इंच डाऊन करायचं असतं. त्यामुळे इथून अर्धा इंच डाऊन करायचं. आणि हा जो पॉइंट आहे ना, आणि हा अर्धा इंचाचा पॉइंट आहे, हा असा जोडून घ्यायचा. हा जोडून घेतला पॉइंट. आता बघा काय करायचंय. आता इथे पाऊण इंच क्रॉस घ्यायचं, जसं मी तुम्हाला रेग्युलर सांगितलंय घ्यायला तसंच. आणि इथून अर्धा इंच क्रॉस घ्यायचं.
आणि आर्महोलचा आकार द्यायचा. आता ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला फ्रेंच कर्वने पण आकार द्यायला दाखवते, तर मी तुम्हाला आता फ्रेंच कर्वने पण आकार कसा द्यायचा तो दाखवते. सगळ्यात पहिला हा पॉइंट आणि हा म्हणजे ही लाईन आहे आणि हा पॉइंट मॅच करून घ्यायचा. हा पॉइंट असा मॅच केला, त्यानंतर इथे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी, आणि त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा बघा हा पॉइंट आणि ही लाईन जॉईंट होईल असा फ्रेंच कर्व ठेवायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे आकार देऊन घ्यायचा. म्हणजे हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा, हे स्ट्रेट हा इथे. तर हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार, एकदम प्रॉपर मध्ये आकार येतो, म्हणजे इथे तिथे अजिबात होत नाही. आणि आता मागील मुंड्याचा आकार देताना सेम तीच प्रोसेस. पहिला इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा असा, आणि त्यानंतर हा आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा येईल असा. आणि हा आकार देताना एक पॉइंट सांगते मी तुम्हाला, हा आकार या लाईनला नाही द्यायचा आहे, हा आकार याच लाईनला द्यायचा आहे. त्यामुळे फ्रेंच कर्व ठेवताना ह्या लाईनला मॅच होईल असाच ठेवायचा आहे तुम्हाला. हा फ्रेंच कर्व या लाईनला मॅच होईल असा ठेवायचा आहे. मग हा असा फ्रेंच कर्वने आकार द्यायचा. हा बघा, हा झाला मागील मुंड्याचा आकार, हा झाला पुढील मुंड्याचा आकार. ओके, फ्रेंच कर्वने सोपं पडतं. जर तुम्ही नवीन शिकताय, तुम्हाला आकार देता येत नाहीयेत, तर तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करू शकता. पण शक्यतो मी सांगेन, मी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलंय हाताने आकार द्यायचे, तसं तुम्ही हाताने आकार द्यायचे. म्हणजेच हाताचा वापर करून स्टार्टिंगला तर इथून यायचं, खालून यायचं स्टार्टिंगला, आणि त्याच्यानंतर हे असे आकार हाताने द्यायचे. आता मी त्याच्यावरच तुम्हाला फिरवून दाखवते. फ्रेंच कर्वने ठीक येतात, नाही म्हणत नाही, पण दरवेळी आपण कशावर तरी डिपेंड राहायला पाहिजे असं नाही ठेवायचं. तुम्ही हाताने पण देऊ शकता, एकदम परफेक्ट आकार येतात हाताने पण. ओके, नवीन आहात, अजिबातच जमत नाही, तर तुम्ही फ्रेंच कर्व यूज करू शकता. तर आता मी तुम्हाला पुढचं सांगते. त्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे पुढील गळाखोली. ओके, तर मग पुढील गळाखोली 7 आहे. मी जसं तुम्हाला सांगितलेलं की 7 इंच आपण क्रॉस मध्ये घेतो, त्याप्रमाणे 7 इंच क्रॉस घ्यायचं. इथे 2.5 घ्यायला सांगितलंय मी, कोणतं पण माप असून दे, 2.5 इंच घ्यायची ही गळारुंदी. त्यानंतर हा पॉइंट आणि गळारुंदीचा पॉइंट जोडून घ्यायचा. पुढची गळारुंदी असते खालची, ही सगळ्यांसाठी 2.5 इंचच घ्यायची आहे. हे मी तुम्हाला आधी पण एक्सप्लेन केलंय आणि आता पण एक्सप्लेन केलंय. आणि मी असं समजते की तुम्ही माझ्या आधीपासूनचे सगळे क्लास जॉईन करतायत, त्याप्रमाणे मी तुम्हाला शिकवते. ओके, त्यामुळे मी तुम्हाला सांगताना सांगत असते मध्ये की ह्या आधीचे क्लास पण बघा. मग जर डायरेक्ट तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मी आधी काय काय गोष्टी एक्सप्लेन केल्या त्या तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्याच्या आधीचे पण क्लास आहेत ते अटेंड करा, मग तुम्हाला हे सोपं पडेल. ओके, तर आता ही झाली आपली गळारुंदीचं माप. आता आपल्याला इथून गळ्याचा शेप देण्यासाठी पाऊण इंच घ्यायचंय. जसं आर्महोलचा शेप आपण दिला ना, त्याचप्रमाणे आपण गळ्याचा शेप पण फ्रेंच कर्वने देऊ शकतो. इथे दाखवते मी तुम्हाला. जसा आर्महोलचा शेप दिला तसाच तुम्ही फ्रेंच कर्वने गळ्याचा शेप पण देऊ शकता. पाऊण इंच आहे ना, तिथून असा गोल द्यायचा. हा बघा, गळ्याचा शेप आला. ओके, थोडंसं ह्याला तुम्ही आकार देऊ शकता. काहीच केलं नाही, फक्त एक लाईन घेतली आणि इथून त्याला थोडासा आकार दिला. आला ना फ्रेंच कर्वने व्यवस्थित गळ्याचा शेप, असा तुम्ही आकार पण देऊ शकता फ्रेंच कर्वने. तर ही झालं आपला पुढील गळ्याचं माप. आता सांगते पुढचा पॉइंट तुम्हाला, योकपट्टी. योकपट्टीचं माप बघा कसं टाकायचं आहे. इथून 2.5 इंच घ्यायचं, इथून 2.5 इंच घ्यायचं. जसं आपण या आधी टाकलं ना, सेम तसंच घ्यायचंय आणि एक लाईन आडवी आखून घ्यायची. या साईडने 2.5 इंच घेतलं, या साईडने 2.5 इंच वर घेतलं, दोन्ही कडून खालून 2.5 इंच वर घेतलं, आडवी लाईन आखून घेतली. आणि गळ्याकडची जी लाईन आहे, गळ्याकडची जी साईड आहे, तिथून ह्या वरच्या लाईनवरून 1 इंच योकचा आकार देण्यासाठी घेतलं. आणि योकपट्टीचा आकार देण्यासाठी मी काय सांगितलं, तर छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचं. मग छाती घेर आहे 42, 42चा 10वा भाग म्हणजे 4.2 अधिक अर्धा इंच. आता 10वा भाग कसा काढतात हे पण मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक वेळी जर मी तेच पॉइंट एक्सप्लेन करत राहिली ना, तर तुम्हाला पण नाही समजणार. त्यामुळे आधीचे व्हिडिओ तुम्ही माझे बघा, त्यात मी सांगितलेलं आहे 10वा भाग कसा काढतात ते. तर आता इथे योकचा आकार पण तुम्ही असा ह्या फ्रेंच कर्वने देऊ शकता. आज मी सगळे आकार तुम्हाला फ्रेंच कर्वने देऊन दाखवेन.
पहिला थोडंसं स्ट्रेट ठेवायची लाईन आणि त्याच्यानंतर इथे ठेवायची. पहिला थोडी स्ट्रेट घ्यायची आणि त्याच्यानंतर कर्व लाईन. ओके, तर हा असा योगचा आकार इथे आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही योगचा आकार पण देऊ शकता. तर तुम्ही हाताने पण देऊ शकता. हाताने कसं द्यायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी फ्रेंच कर्व यूज करून दाखवेन. त्याप्रमाणे मी तुम्हाला आता फ्रेंच कर्वचा यूज करून पण दाखवलेला आहे. तर आता हा बेसिक ब्लॉक तयार झाला आहे. सेम असाच ब्लॉक आपण फोरटक्सला पण केला होता, आठवत असेल तुम्हाला. आता ह्यात जर फोरटक्सची मापं टाकलीत की हा झाला फोरटक्स ब्लाऊज, पण आता आपल्याला कटोरी ब्लाऊज करायचा आहे. त्यामुळे आता मी ह्यात कटोरीची मापं टाकते. आता कटोरीची मापं कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगते. आता मी कटोरीचं माप दाखवताना एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करते. तो म्हणजे आता इथे ना कटोरीसाठी गळ्याकडे एक पॉईंट द्यावा लागतो. तो कसा काढतात तो सांगते. आता पहिला पुढची गळाखोली समजा 7 इंच असेल तर हा जो मार्क करायचा असतो ना तो 5.5 इंचावर करायचा असतो. गळाखोली अर्धा इंचाने वाढत गेली तर मग हा मार्क 1.5 इंचाने वाढवत जायचा आणि गळाखोली अर्धा इंचाने कमी होत गेली तर हा मार्क असतो तो 1.5 इंचाने कमी करत जायचा. म्हणजे 7 आहे तर आपण 5.5 घेतलं. मग आता गळाखोली 6.5 असेल तर मग आपण हे मार्क 5.5 आहे ना ते 5.25 इंच घेणार. मग गळाखोली 6 इंच झाली तर हे 5.25 आहे ते 5 इंच घेणार. आता गळाखोली 7च्या खाली आली म्हणजे 7.5 झाली तर 5.5 आहे ते 5.25 इंच घेणार. असं 1.5 इंचाने वाढवत जाणार आणि कमी झाली तर 1.5 इंचाने कमी करत जाणार. ओके, तर आता आपला पुढचा गळा 7 आहे ना त्यामुळे इथे मी 5.5 इंच घेते आणि शक्यतो सगळ्यांचा पुढचा गळा ना 7 इंच असतो. तर मग इथे 5.5 इंच घ्यायचं. 7 किंवा 6.5 मध्ये पुढचा गळा असतो. 6.5 असेल तर 5.25 घ्यायचं, 7 असेल तर 5.5 इंच घ्यायचं. ओके, तर हा झाला आपला गळ्याचा पॉइंट, कटोरीसाठी जो काढतात तो पॉइंट. आता हे माप कसं टाकायचं इथे ते मी तुम्हाला सांगते. आता हे माप घेण्यासाठी पण छाती घेरानुसार हे माप टाकावं लागतं. मग 28 ते 30 इंच छाती असेल ना तर हे माप फक्त 2 इंच घ्यायचं. ओके, 32 ते 34 इंच छाती असेल तर हे माप 2.5 इंच घ्यायचं आणि 36 ते 40 इंच छाती घेर असेल तर 2.25 इंच घ्यायचं आणि 40च्या पुढे किती पण छाती घेर असेल तर हे आपण 3 इंच घ्यायचं. ओके, मी पुन्हा एक्सप्लेन करते. हे माप 28 ते 30 इंच छाती घेर असेल तर 2 इंच घ्यायचं, 32 ते 34 छाती घेर असेल तर 2.5 इंच घ्यायचं, 36 ते 40 छाती घेर असेल तर 2.25 इंच घ्यायचं आणि 40च्या पुढे किती पण छाती घेर असेल तर हे माप आपण 3 इंच घ्यायचं. तर आता छाती घेर किती आहे तर 40च्या पुढे आहे म्हणजेच किती 42 आहे. मग 42 40च्या पुढे असेल तर मी तुम्हाला 3 इंच घ्यायला सांगितलंय त्यामुळे इथे 3 इंच घ्यायचं. फक्त हे 2 पॉइंट कटोरीसाठी लागतात, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. ओके, आणि आता कटोरीचा आकार द्यायचा. असा कटोरीचा आकार देताना थोडासा फुगीर द्यायचा. अशा प्रकारे हा कटोरीचा आकार द्यायचा. तर अशा प्रकारे ही आपली आतली कटोरी असते ही तयार झालेली आहे. मग ह्या कटोरीच्या भागाचे किती भाग होतात बघा. एक झाला हा कटोरीचा भाग, त्याच्यानंतर हा दुसरा भाग झाला साईडचा आणि हा तिसरा भाग झाला योगपट्टीचा. असे 3 भाग मिळतात. तर ही आपली पूर्ण कटोरी नाहीये, ही कटोरी कट करून आपल्याला वाढवायची असते. त्यामुळे ही आता हे कट करून घ्यायचं, त्याच्यानंतर ही कटोरी दुसऱ्या कपड्यावर ठेवून वाढवून घ्यायची. ओके, तर मी आता तुम्हाला कट करून दाखवते. ह्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. नेक्स्ट टाइम मी दाखवणार आहे तुम्हाला तेव्हा कमी साईजचा कटोरीचं कटिंग करून दाखवेन. ओके, आणि याच पद्धतीने तुम्हाला बाकीच्या ज्या साईज आहेत त्याचं ड्राफ्टिंग आणि कटिंग करायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन केलाय की 28 ते 30 असेल तर तुम्ही काय करायचं, 34 ते 36 असेल काय करायचं, सगळे पॉईंट मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. त्याप्रमाणे माप टाका आणि तुम्ही तुमचं जे माप आहे ते कट करा. ओके, तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते कसं कट करायचं ते. आता बघा, हा कट करते मी. कट करताना पहिला पूर्ण उंचीचं माप आहे ते कट करायचं. ही जी बेसिक डायग्राम आहे ना फोरटक्स, प्रिन्सेस कट आणि कटोरीसाठी एकच असते. फक्त आपले आतले जे पॉइंट्स असतात ते बदलतात. प्रिन्सेस कटला जरा जास्तच बदल असतो पण कटोरी आणि फोरटक्सला सेम असतं. आणि मी पुन्हा सांगते, मी पुढचा भाग आणि मागचा भाग एकत्र काढते त्यामुळे मी पुढचा भाग 2 इंच आधी वाढवून घेत नाही. इथून कटिंग करताना बघा ह्या रेषेपासून नाही ह्या रेषेपासून कटिंग करायचंय.
ही जी लाईन आहे खालची त्या लाईन पासून कटिंग करायचे आणि हा जो मागील मुंड्याचा आकार आहे तो आधी कट करून घ्यायचा. आणि एक पॉइंट क्लिअर करते, मी कैची पेपर कटिंगची वापरते, फॅब्रिक कटिंगची वापरत नाहीये. पुन्हा पुन्हा क्लिअर करते की पेपर कटिंगची कैची वेगळी ठेवा आणि फॅब्रिक कटिंगची वेगळी ठेवा. मधून 2 भाग करून घ्यायचे, पुढचा आणि मागचा वेगळा करून घ्यायचा. तुम्ही असे ना साईजचे वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंग तयार करून ठेवू शकता एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर. जेव्हा नवीन शिकताय तेव्हा पेपर कटिंग करून ठेवू नका, म्हणजे तुम्हाला नंतर प्रॅक्टिस होणार नाही. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे. एकदाच करून ठेवू नका आणि एकदा तुमचा हात बसला की मग वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंग तयार करून ठेवू शकता. आता पुढच्या भागात बघा काय काय कट करायचं. योकचा आकार कट करायचा, गळ्याचा आकार कट करायचा आणि आर्महोलचा शेप कट करायचा. पहिला योक पट्टी कट करून घेते. गळ्याचा आकार कट करून घेते. त्यानंतर आर्महोल कट करून घेते पुढचा. आर्महोल कट झाल्यावर हा कटोरीचा जो आकार दिलाय तो कट करायचा. हे आता तुम्हाला कमी दिसत असेल, पण जेव्हा आपण मार्जिन वाढवतो तेव्हा हे परफेक्ट बसतं. ओके, तर हे कटोरीचे 3 भाग झाले. एक कटोरी, हा साईडचा भाग आणि ही योकपट्टी. ओके, मग ह्या प्रकारे आपला कटोरीचा ब्लाऊज रेडी होतो. आता ही कटोरी ही झाली बेसिक कटोरी. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची असते. मग कटोरी वाढवायच्या आधी मी तुम्हाला बॅक पार्टचं ड्राफ्टिंग दाखवते. इथे बॅक पार्ट करण्यासाठी आपल्याला इथे बघा, सगळ्यात आधी गळा रुंदी घालून घ्यायची आहे. गळा रुंदी जेवढी आपण फ्रंटला घातली तेवढीच 1.5 इंच घातलेली, मग इथे पण 1.5 इंच घ्यायची. मागील गळा खोली घ्यायची आहे. मागील गळा खोली आहे 10, तर इथे 10 इंच घ्यायची आहे. तुम्ही आता काल मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले, जेव्हा तू क्रॉस मारतेस तेव्हा तुझा गळा अर्धा इंच कमी होत नाही का? तर गळा कमी होत नाही. आणि जरी तुम्हाला एकदम परफेक्ट आहे तेवढाच गळा पाहिजे असेल ना, तर जेवढी तुमची गळा खोली आहे ना, आता तुमची गळा खोली 10.5 म्हणजे गळा खोली 10 आहे, तर तुम्ही 10.5 घेऊ शकता. ओके, तुमची गळा खोली 10 आहे, तर तुम्ही 10.5 घेऊ शकता. जर तुम्हाला एकदम पाव इंच पण मागे पुढे नको असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता, जर तुमचा डाऊट असेल तर. पण शक्यतो नाही होत, कारण का माहिती, इथे जेव्हा आपण गोट मारायला जातो ना, मग ते आपण मार्जिन ऍड केलेलं नसतं, तर ते पण तिकडे ऍड होऊन जातं, म्हणजे इथून पाव इंच अजून गोट मध्ये जातं. त्यामुळे थोडा पाव इंचाचा कदाचित फरक पडत असेल, पण जास्त हा गळा आपला ना कमी नाही होत. ओके, त्यामुळे तुम्ही आहे तेवढी पण घेऊ शकतात आणि थोडं वाढवून पण घेऊ शकता. आता मी इथे 10.5 घेते गळा खोली आणि इथे 3.5 इंच घेते ब्रॉड. हा जो पॉइंट आहे खालचा, इथे 3.5 इंच घेते. आता हेवी आहे ना साईज, त्यामुळे इथे मी 3.5 इंच घेतलाय. तुम्ही 4 इंचापर्यंत पण घेऊ शकता एकदम ब्रॉड हवा असेल तर, पण हा साधा ब्लाऊज आहे त्यामुळे 3.5 इंच इनफ आहे. मी 3.5 इंच घेते आणि त्यानंतर हा आणि हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. जर तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 4 इंचापर्यंत पण घेऊ शकता आणि ब्रॉड नको असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत पण घेऊ शकता. 3 इंच एकदम निमुळत होईल. ओके, ह्या साईजला, त्यामुळे मी 3.5 इंच घेतलंय. आता इथून क्रॉस घ्यायचं 1.5 इंच, 1.5 ते 1 इंच घेऊ शकतात तुम्ही. 1.5 इंच, इथे 1 इंच घेते मी आणि गळ्याचा आकार देते. आता मी तुम्हाला गोट कशी लावायची ते दाखवणार आहे ना, त्यामुळे मी पहिला एक गोल आकाराचा गळा दाखवते तुम्हाला पायपिंग करून, आणि त्याच्यानंतर आपण गळ्याचे वेगवेगळे आकार पण बघूया. एक पायपिंग करून पहिला बेसिक गळा तुम्हाला गोल आकाराचा दाखवते. ज्यांनी नवीन शिकतायत त्यांना वेगळ्या आकाराला पायपिंग दाखवली तर जमणार नाही, त्यामुळे पहिला राऊंड नेकला तुम्हाला पायपिंग दाखवते. ओके,
आणि टक्स सांगते. टक्स जेव्हा आपण देतो तेव्हा 2 इंच सोडायचं. मागच्या भागाला काय असतं आहे तसाच कट केलेला, मधून 2 तुकडे केले, फक्त गळा काढला आणि टक्स काढायचा. 2 इंच इथे मार्जिन सोडायचं आणि हा जो पॉइंट आहे 2 इंचाच्या आतला आणि हा पॉइंट मोजायचा. 10.5 आला ना, 10.5चा मध्य करायचा 5.25 आणि 5.25 वरून 4 इंच वरती घ्यायचं. हे इन डिटेल मध्ये सगळं मी ना सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही जर नवीन आजच माझा हा व्हिडिओ बघत असाल तर दिवस पहिला फ्री शिवण क्लास दिवस पहिला यापासून सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला माझ्या मेथडमध्ये पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकदम इझी समजेल. ओके, आता तुम्हाला थोडं टफ वाटेल कारण तुम्ही माझा पहिलाच व्हिडिओ बघताय. जर तुम्ही बेसिक पासून सगळे माझे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला शिवणकाम सोपं जाईल. आता ही मार्जिन लाईन होती 2 इंचाची, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून इथे आखते. नाही, ही आखायची नाहीये, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी इथे आखून घेते. ही आखायची नाहीये, मी तुम्हाला सांगते पुन्हा, फक्त तुमच्यासाठी म्हणून मी आखून घेतली, समजायला पाहिजे म्हणून. तर हा झाला बॅक पार्ट आपला. ओके, तर हे आपले भाग झाले. मी आताच तुम्हाला स्लीव्हचं पण थोडक्यात कटिंग दाखवते. जर स्लीव्हचा व्हिडिओ तुम्हाला इन डिटेल मध्ये बघायचा असेल तर फ्री शिवण क्लास दिवस 3 बघा, त्यात मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगितलंय. ओके, आता मी तुम्हाला थोडक्यात इथे स्लीव्हचं कटिंग ह्या साईजचं दाखवते. तर बाही लांबी आपली किती आहे? इथे बाही लांबी 4.5 इंच आहे. ब्लाऊज बिना अस्तरचा आहे त्यामुळे 4.5 अधिक 2 इंच घेणार, म्हणजे 4.5, 5.5, 6.5. ओके, अस्तरचा असेल तर आपण 1 इंच घेतो एक्स्ट्रा आणि जर बिना अस्तरचा असेल तर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतो. आता बिना अस्तरचा आहे त्यामुळे मी 2 इंच एक्स्ट्रा घेते. आता मी दोन्ही दाखवले ते बिना अस्तरचेच दाखवले ना. पोर्टक्स पण बिना अस्तरचं दाखवलंय आणि कटोरी पण बिना अस्तरचं दाखवलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला अस्तरचा पोर्टक्स आणि अस्तरचा कटोरी पण दाखवणार आहे. तर आता हे झालं बाही लांबी अधिक 1 इंच. आता कॅप हाईट टाकायची आहे. आता बाही लांबी आपली 4.5 आहे त्यामुळे कॅप हाईट किती येणार? तर 2 इंच येणार. 5 जर असेल तर आपण 2.5 इंच घेतो. 5 ते 7 असेल तर 2.5 इंच घेतो. 3 ते 4 असेल तर आपण 2 इंच घेतो. तर आता बाही लांबी आपली 4.5 आहे त्यामुळे इथे मी 2 इंच घेते कॅप हाईट. 4.5 आहे म्हणून मी 2 इंच घेतली. मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि स्लीव्हचा इन डिटेल मध्ये व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला समजून जाईल कशी कॅप हाईट घेतात ती. त्यानंतर ह्या कॅप हाईटची लाईन आहे त्याच्यावर छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. छाती घेचा चौथा भाग 10.5 आलेला अधिक अर्धा इंचच घ्यायचा आहे. मार्जिन कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही, अर्धा इंच बरोबर आहे. ओके, आता हे जे माप आहे छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच त्याचा मध्य करायचा, म्हणजे 11 आलं ना, 11चा मध्य करायचा, 5.5 येतो. ही लाईन स्ट्रेट वरती जोडायची अशी आणि ह्याचे समान 3 भाग करायचे. आता अंदाजे करायचे, हे काही परफेक्ट मोजत बसायचे नाही, अंदाजे हे 3ही भाग सारखे दिसले पाहिजेत असे करायचे. त्यानंतर इथून मी तुम्हाला 1.5 ते 1.25 इंच घ्यायला सांगितले, त्याप्रमाणे घ्यायचं आणि इथून आकार देताना इथून इथपर्यंत असं स्ट्रेट यायचं आणि हा आकार फुगीर द्यायचा इथपर्यंत. तसंच इथून आकार देताना इथून इथपर्यंत स्ट्रेट येऊन इथे फुगीर आकार द्यायचा. आणि जेव्हा इथून शेप द्यायचा असतो तेव्हा इथे 2 ते 2.5 इंच स्ट्रेट यायचं आणि वरती असा आकार निमुळता द्यायचा, म्हणजे ह्या पॉइंटला जोडायचा. तर हे स्लीव्हचे अगदी सोप्या पद्धतीने आकार द्यायला तुम्हाला मी दाखवले आहेत बघा. आता दंडघेर कसा टाकायचा? तर दंडघेरचा दुसरा भाग अधिक 2 इंच. मग दंडघेर 14.5 आहे तर 14.5चा दुसरा भाग टाकायचा. 14चा दुसरा भाग किती येतो? 7. मग अर्धा इंच पुढे राहतं 14.5, मग 7 आणि पाव इंच. 14.5चा दुसरा भाग किती आला? 7.25 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा इथे छाती घेरचा चौथा भाग अधिक अर्धा इंचच घेतलाय, पण इथे घेताना दंडघेरचा दुसरा भाग अधिक 2 इंच घेतलाय. आणि हा जे बाहेरचा पॉइंट आहे ना, तो हे दोन्ही बाहेरचे पॉइंट जोडायचे, आतला पॉइंट नाही जोडायचा, बाहेरचे पॉइंट जोडायचे. अशा प्रकारे आपला स्लीव्ह पण रेडी आहे. मी कट करून घेते. आणि एक कमेंट आलेली की दुसरा स्लीव्ह पण असाच ह्याच्यावरूनच काढतो का? तर आता पेपर कटिंग करतोय ना आपण, मग एकच स्लीव्ह पहिला कट करून घेणार आणि ह्या स्लीव्ह वरून आपण दोन्ही स्लीव्ह काढणार. पेपर कटिंग करताना 2-2 स्लीव्ह का काढणार आपण पेपरवर? पेपर कटिंग करताना एकच स्लीव्ह काढायचा आणि सेम याच प्रकारे दुसरा स्लीव्ह काढायचा. चांगल्या बाजूवर चांगली बाजू असेल ना कपड्याची तर मग हा असा ओपन करून ठेवून काढायचा.
मग तुम्ही माझे व्हिडिओ आहेत ना नीट बघत जावा, म्हणजे तुम्हाला असे क्वेश्चन्स पडणार नाहीत, कळलं? आणि तुम्ही क्वेश्चन्स विचारा, म्हणजे त्यामुळे तुमचे जे डाऊट्स असतील ते पण सॉल्व्ह होतील. आता मी तुम्हाला तुमचा डाऊट सॉल्व्ह झालाच असेल. तर बघा इथे मागचा भाग झालाय, मागच्या भागाचा गळा कापायचा राहिला, मागच्या भागाचा गळा लगेच कट करून घ्यायचा इथे. आणि एक कमेंट आलेली की तुम्ही पेपर कटिंग देता का विकत? तर मी इथून पेपर कटिंग मला ना पार्सल करणं म्हणजे इथून पाठवणं मला पॉसिबल होत नाही, त्यामुळे मी सध्या तरी पेपर कटिंग देत नाहीये. जेव्हा मी बेळगावला होती तेव्हा मी तयार पेपर कटिंग द्यायची, पण इथून मला आहे ना पाठवणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे देत नाही. आणि तुम्ही ही मेथड वापरून पेपर कटिंग करून तर बघा, तुम्ही स्वतःची स्वतः पण करू शकता. तर हे आपले भाग झालेले आहेत. मागील भाग झालाय, पुढचा साईडचा भाग आहे हा, त्याच्यानंतर योगपट्टी आहे, कटोरी आहे आणि हा स्लीव्ज आहे. आता ही जी कटोरी आहे ह्याला वाढवायचं आहे, तर कसं वाढवतात ते मी तुम्हाला दाखवते. तर आता कटोरी वाढवताना बघा, ही जी आपली कटोरी आहे तयार, ती अशी एका सेपरेट कपड्यावर सेपरेट कागदावर ठेवायची आहे. आणि पुन्हा सांगते, तुम्ही जेव्हा कटिंग करता तेव्हा तुम्हाला कार्डशीट पेपर नाही वापरायचा आहे. तुम्ही आहे ना पेपर कटिंगसाठी न्यूजपेपर जो असतो, रद्दी पेपर, तो वापरू शकता. तुम्हाला कार्डशीट पेपर वापरायची काहीच गरज नाहीये. तुम्ही ही अशी पिनअप करून पण घेऊ शकता किंवा साईडने आउटलाईन ड्रॉ करून पण घेऊ शकता. इथे मी आउटलाईन ड्रॉ करून घेते. तुम्ही पिनअप पण करू शकता. आता जसं मी दाखवत होती ना तसं तुम्ही पिनअप पण करू शकता. आउटलाईन ड्रॉ करून घेते मी इथे. तर ही आपली बेसिक कटोरी होती आतली. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. मग कटोरी वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप काय करायची सांगते. इथून अर्धा इंच पहिला आहे ना, हा जो कर्व आहे ना, कर्व लाईन आहे, इथून अर्धा इंच वाढवायचं. आता तुम्ही नवीन शिकता त्यामुळे डायरेक्ट वाढवायला जाऊ नका, पहिला पॉइंट्स करा अर्धा इंचाची, त्यानंतर वाढवा. अर्धा इंच इथून वाढवायचे. आणि हे पॉइंट सगळे जोडून घ्यायचे. एकदम सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची ना ते दाखवते, जास्त टफ नाही दाखवते मी तुम्हाला. आणि ही अर्धा इंचाची लाईन अजून खाली अर्धा इंच येईल अशी वाढवायची. हा, आणि ही लाईन इथे मर्ज करून घ्यायची बघा. ओके, आता काय करायचंय तर टक्स पॉईंटचं माप टाकायचंय कटोरीला तुम्हाला. मग टक्स पॉईंटचं माप टाकण्यासाठी काय करणार, तर मग अशी तुम्ही 5.5 इंच सोडलेलात ना, तर ह्या पॉईंट पासून तुम्ही 5.5 इंच सोडलेला आठवतंय ना, मग इथे ह्या पॉईंटलाच बरोबर 5.5 इंच ठेवायचं. हा जो पॉईंट आहे ना इथे बरोबर 5.5 इंच ठेवायचं आणि टक्स लाईन आडवी आखून घ्यायची. टक्स लाईन किती येणार तर 10 येणार. टक्स पॉईंट कसा घ्यायचा मी सांगितलेलं आहे तुम्हाला. एकदम हाईटला कमी असेल तर 9 घ्यायचा, मीडियम साईज असेल तर 9.5 घ्यायचा, आणि एकदम हायटेड असेल किंवा हेवी साईज असेल तर 10 घ्यायचा. आता हेवी साईज आहे आणि हाईटला पण आहे त्यामुळे मी 10 घेते. ओके, तुम्ही अंगावरून पण टक्स पॉईंटचं माप घेऊ शकता. आणि बघा मी पुन्हा सांगते कुठून घ्यायचा. हा जो पॉईंट आहे ना इथे 5.5 इंच ठेवायचं. 5.5 इंच का ठेवलंय ते पण तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करते. हे बघा इथे आपण 5.5 इंचावरून कट केलेलं ना, हा बघा 5.5, मग हे 5.5 इंच सोडून द्यायचंय, म्हणून हे 5.5 इंच इथे सोडायचं वरती, आणि त्याच्यानंतर टक्स पॉईंटचं माप टाकायचं. म्हणजे ही कटोरी इथे आपली जोडली जाणार ना अशी. ही बघा ही इथे जोडली जाणार, मग हे मायनस केलं पाहिजे ना, त्यामुळे हे 5.5 इंच मी ह्या इथून मायनस करते आणि त्याच्यानंतर मी इथे टक्स पॉईंटचं माप टाकते. कळलं? तर मग हे झालं 10 इंच टक्स पॉईंटचं माप. आता ही टक्स लाईन आडवी आखून घ्यायची. हा टक्स पॉईंट काढला आपण, आता ही टक्स लाईन आडवी आखून घ्यायची. बाहेर येईल अशी आखून घ्यायची. ओके, आता बघा हा काय करायचं. हा आता हा जो म्हणजे कटोरी संपतो तो पॉइंट आहे ह्या लाईनवरचा,
हा जो पॉइंट आहे ह्याच्यापासून बाहेर आता आपल्याला अंतर वाढवायचं आहे. ते अंतर किती वाढवायचं सांगते. हे जे अंतर आहे ना, हे 28 ते 30 इंच छाती घेर असेल ना तर 1.25 इंच वाढवायचं. आणि 30च्या वरती किती पण छाती घेर असून दे, हे अंतर आहे ते 1.5 इंच वाढवायचं. ओके, तर हे माप कसं काढलं बघा. हा 28 ते 30 इंच छातीला हे माप फक्त 1.25 इंच घ्यायचं. आणि 30च्या पुढे किती पण छाती घेर असून दे, हे माप 1.5 इंच घ्यायचं. ओके, ही पण एक मेथड आहे. किंवा तुम्ही असं करू शकता की छाती घेरचा 5वा भाग अधिक अर्धा इंच असं पण घेऊ शकता. म्हणजे जो पण तुमचा छाती घेर आहे 42, त्याला भागायचं 5 ने आणि त्याच्यानंतर त्यात अर्धा इंच वाढवून तुम्ही इथून ते माप पण टाकू शकता. ती मेथड मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आता मी तुम्हाला एकदम सोपी मेथड दाखवते. ती म्हणजे 28 ते 30 छाती घेरपर्यंत इथे 1.25 इंच घ्यायचं आणि त्यापुढील किती पण छाती घेर असून दे इथे 1.5 इंच घ्यायचं. मग आता मी ही मेथड तुम्हाला दाखवते आणि हे कटिंग करते. दोन्ही मेथडनी तुम्ही करू शकता. पहिला मी ही मेथड दाखवते कारण आता तुम्ही नवीन शिकतायत ना, त्यामुळे सोपे सोपे पॉईंट सांगते आणि नंतर मग ते 5वा भाग वगैरे दाखवते. कारण मी आता 5वा भाग वगैरे काढून दाखवलं की तुमच्या डोक्यावरून जाईल ते, त्यामुळे सोप्या मेथडने मी तुम्हाला आता शिकवते. तर इथे किती घेतलं मी, तर ह्या पॉईंट पासून पुढे मी 1.5 इंच घेतलं. का घेतलं, तर छाती घेर 42 आहे म्हणून. समजा छाती घेर 32 असला असता तर मी इथे किती घेतलं असतं, 32 असला असतं तर मी 1.25 इंच घेतलं असतं. ओके, आणि 32च्या पुढे किती पण 34 असून दे, 36 असून दे, 38 असून दे, तुम्हाला इथे 1.5 इंचच घ्यायचं आहे. हा, तुम्ही कुठल्या पण साईजचं कटिंग करा. आता त्यानंतर काय करायचं आहे, तर हा पॉईंट आहे ना, हा जो गळ्याचा पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा. कसा जोडायचा, हा बघा, हा असा जोडला की ह्याच्या पुढे जेवढं पुढे जाईल तेवढी ही लाईन आखून घ्यायची. ही लाईन सरळ पुढे आखून घ्यायची. इथपर्यंतच नाही जोडायची, सरळ पुढे जिथे जाईल तिथे आखून घ्यायची. ओके, तर ही लाईन अशी आखून घेतली आपण. आता काय करायचं सांगते. आता हा पॉईंट आहे ना बाहेरचा, हा पॉईंट आणि हा पॉईंट काउंट करायचा किती येतो, म्हणजे मोजायचा. हा पॉईंट आणि हा पॉईंट मोजायचा किती येतो, 9.25 येतोय बघा इथे. 9.25 आला, मग 9.25चा मध्य करायचा. 9.25चा मध्य करायचा, किती येतो ते बघायचा. 9.25चा मध्य आला 4.6, म्हणजे 4.5च्या पुढे एक पॉईंट आलाय. ओके, आता काय करायचं, तर ही जी लाईन आहे ना मध्याची, ही स्ट्रेट खाली ओढून घ्यायची. स्ट्रेट खाली ओढून घेतली. आता हा पॉईंट बघायचा. मी पॉईंट टू पॉईंट सांगते तुम्हाला, नीट लक्ष द्या. ही लाईन सरळ खाली ओढून घेतली की हा पॉईंट आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्या पॉईंट पासून खाली 1.25 इंच घ्यायचं. कुठली पण साईज असून दे, ह्या पॉईंट पासून खाली 1.25 इंच घ्यायचं. कोणती पण साईज असून दे, फक्त 1.25 इंच ह्या पॉईंट पासून खाली घ्यायचं. म्हणजे झाला हा पॉईंट. ओके, आता ह्या लाईन पासून अर्धा इंच हा पॉईंट काढूनच घेतलेला आहे आपण. म्हणजे ही जी लाईन आहे ना, ह्याच्या खाली अर्धा इंच घेऊन हा पॉईंट काढलेला आहे. मग इथून पण खाली अर्धा इंच घेऊन पॉईंट काढायचा. ही जी इथे कटोरी संपली ना, इथे पण खाली अर्धा इंच घ्यायचा आणि पॉईंट करायचा. हा अर्धा इंचाचा पॉईंट झाला, हा बाहेरचा अर्धा इंचाचा पॉईंट झाला. आता काय करायचं बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा. आणि ही जी लाईन आहे ना, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून ह्या लाईनला जिथे पण कुठे छेदेल तशी सरळ लाईन मारायची. पण पट्टी ठेवताना कशी ठेवायची, तर हे दोन्ही पॉईंटला जॉईंट करून ठेवायची आणि मग ही लाईन सरळ मारून घ्यायची, ह्या लाईनला छेदेल अशी. ओके, मग ही कुठे पण छेदू शकते. आता समजा कधी कधी ही लाईन या साईडला पण जाते, म्हणजे छाती घेरानुसार ही लाईन खालीवर होऊ शकते. पण ही माप कसं घ्यायचंय, तर ही लाईन सरळ, हे दोन पॉईंट असे छेद धरायचे आणि ही सरळ अशी लाईन आखून घ्यायची. ओके, आता हा पॉईंट आणि हा पॉईंट पण जोडून घ्यायचा. हा पॉईंट आणि हा पॉईंट पण जोडून घ्यायचा. समजलंय. आता टक्स मारायचा आहे मेन. तर कटोरीचा टक्स हा 1.5 इंचाचा असतो. म्हणजे ह्या साईडने 1.5 इंच घ्यायचं आणि ह्या साईडने 1.5 इंच घ्यायचं. आता 42 छाती घेर आहे म्हणून ही 1.5 इंच घेतलं. पण पुन्हा एक पॉईंट येतो, जेव्हा छाती घेर 30 किंवा 32 असेल तेव्हा इथे 1.25 इंचच घ्यायचं, 1.5 इंच नाही घ्यायचंय. जेव्हा 32 किंवा 30 छाती घेर असेल तेव्हा इथे 1.25 इंच आणि इथे 1.25 इंच घ्यायचं. आणि 32च्या पुढे किती पण छाती घेर असेल तेव्हा तुम्ही इथे 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे 34, 38, 36, 32च्या पुढे किती पण छाती घेर असेल इथे 1.5 इंच घ्या. ओके, आणि तुम्ही फक्त 30, 32 आणि 28 छातीला इथे 1.25 इंच घेऊ शकता. ओके, तर हे 1.5 आणि 1.5 इंच घेतलं. आता काय करायचं, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. म्हणजे काय, तर टक्स मारून घ्यायचा.
टक्स मारून घेतला. आता बघा इथे काय झालं, तर एक हे जे टक्स आहेत ना हे वाकडे आले, म्हणजे हा छोटा आला हा मोठा आला. तर असं करायचं नाही. ही जी लाईन आहे ना, ही लाईन किती आहे ती मोजायची. ही लाईन आली 4 इंच ना, प्रॉपर मोजायची. 4 इंच आली आहे ही लाईन, ही बघा. तर ही लाईन पण 4 इंचच यायला पाहिजे असं माप घ्यायचं. म्हणजे हे खालून वाढवायचं, 4 इंच येईल तिथपर्यंत वाढवायचं. ही 4 आली ना तर ही पण लाईन 4 इंचापर्यंत करून घ्यायची. आणि आता काय करायचं, तर हा पॉइंट बघा, एक्सप्लेन करते. हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा जो छेदलेला पॉइंट आहे ना तो पॉइंट इथे नाही जोडायचा. हा जो नंतरच्या लाईनने छेदलेला पॉइंट आहे तो जोडायचा. कटोरी ना एकदा बघून तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ 2-3 वेळा पूर्ण बघा कटोरीचा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. एकदाच बघून पटकन तुम्हाला समजणार नाही, पण तुम्ही जेव्हा 2-3 वेळा बघाल तेव्हा तुम्हाला एकदम इझी वाटेल. तर हे कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता कटिंग कसं करायचं ते बघा. ही जी आउटलाईन आहे ना, ह्या आउटलाईन वरून कट करायचा. ही ज्या पण आउटलाईन्स आहेत तिथून कट करायचं. तर कट करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, कट करून दाखवते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. हा नक्की लाईक करायचंय, हाईप करायचंय. एका व्हिडिओला तुम्ही 3 वेळा हाईप करू शकता, तर नक्की हाईप करायचंय तुम्हाला. एका आठवड्यात तुम्ही 3 वेळा हाईप करू शकता. मग तुम्ही एकाच व्हिडिओला 3 वेळा हाईप करू शकता एका आठवड्यात. आउटलाईन कट करून घ्यायचे आहे ना फक्त. आणि काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचा आन्सर देईन. आणि जर लगेच तिथल्या तिथे कमेंटचा आन्सर देण्यासारखं असेल तर तिथल्या तिथे मी तुमच्या कमेंटचा आन्सर देईन. आन्सर बघायला विसरू नका. तर ह्या कटोरीचा काही यूज होत नाही. ही साईडला ठेवायची. चुकून ही जर जोडली तर तुमचा ब्लाऊज फसणार. ओके, तर ही साईडला टाकायची किंवा अशी फोल्ड करून साईडला टाका, म्हणजे लक्षात येईल की ही कटोरी यूज करायची नाहीये. चला आता फायनल पार्ट बघा कटोरी ब्लाऊजचे. हा एक भाग झाला पुढचा साईडचा. हा कटोरीचा टक्स आहे आपला. कटोरीचा टक्स मारून हे असं जोडणार आणि त्यानंतर ही झाली योगपट्टी. ओके, हा टक्स मारून झाल्यानंतर ही बरोबर दाखवेल मी तुम्हाला कसं टक्स मारायचा, काय करायचं शिवताना दाखवेल. तर 1 2 3 हे फ्रंट भाग आले. हा बॅक पार्ट झाला, 4 भाग झाले. आणि हा स्लीव्हचा भाग झाला. टोटल 5 भाग आपल्याला कटोरी ब्लाऊजचे मिळतात. आता हे झालं आपण पेपर कटिंग. आता फॅब्रिक कटिंगचा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि त्याचसोबत स्टिचिंगचा पण व्हिडिओ बनवेन. आणि आता मी तुम्हाला थोडक्यात हुक आणि आय कसे करतात ते एक एक करून दाखवते. चला आता हुक आय करायची आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की हात शिलाई करून घ्यायची आहे गळ्याला. हात शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, तर त्याप्रमाणे गळ्याला हात शिलाई करून घ्या. मला तेवढा वेळ नाही मिळाला म्हणून माझी हात शिलाई करायची राहून गेली. तर पहिला हात शिलाई करायची आणि त्याच्यानंतरच हुक आणि आय लावायचे आहेत. ओके, तर सगळ्यात पहिला मार्किंग कसं करायचं ते सांगते. तर इथे गळपट्टी असते ना, तर पहिला हुक आपला इथे येणार गळपट्टीकडे. हां, आणि त्याच्यानंतर ह्या कॉर्नरला एक हुक येणार. तर पहिला हे 2 हुकचे पॉईंट केले ना आपण, तर आता ह्याला फोल्ड करायचं असं आहे बघा. हे दोन्ही पॉईंट एकमेकांवर ठेवायचे, मध्य काढायचा आणि मध्यावर एक पॉईंट करायचा. म्हणजे हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, ह्यांचा दोघांचा मध्य केला, एक पॉईंट घेतला. आता ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य करायचा आणि तिथे एक पॉईंट करून घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या 2 पॉईंटचा मध्य करायचा, इथे एक पॉईंट करून घ्यायचा. तर असे 5 हुक आपण ब्लाऊजला लावतो. आता गळा खोली जर तुमची कमी असेल तर तुमचे हुक पण वाढू शकतात. ब्लाऊज उंची आणि गळा खोलीवर डिपेंड असतं हे. ओके, याच पद्धतीने तुम्ही समान भागावर तुम्ही असे पॉईंट्स करू शकता. आणि इन डिटेलमध्ये जर तुम्हाला हुकला आय बटन कसं करतात ते बघायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ओके, तर आता हुक आणि आय कसं करतात ते दाखवते तुम्हाला. हुक लावताना बघा, हा हुक असा ठेवायचा इथे. थोडंसं अंतर खाली ठेवा. एकदम असं चिकटून लावू नका आणि एकदमही खाली लावू नका. 1-2 पॉईंटचं अंतर ठेवा वरती आणि त्याच्यानंतर असा हुक लावायचा इथे. असा हुक ठेवायचा, असा पकडायचा जसं मी पकडलाय ना वरती तसा. आणि त्यानंतर हे जे 2 डोळे असतात ना खाली,
त्यात 3-3 धागे टाकायचे, 3-3 गाठी मारायच्या. मग पहिला इथे मी 3 गाठी मारून घेते ह्या डोळ्याला. एक गाठ कशी मारायची बघा. हा इथून असं सुई वर काढली की ह्या सुईला हा जो थ्रेड असतो ना, हा असा गुंडाळायचा, म्हणजे आपली गाठ बसते. 2, 3. आता या पॉइंटला 3 गाठी मारायच्या. 1, ही 1, 2, 3. आता हा हुक आहे ना, आता नीट बघा. हा जो हुक आहे ह्याला आपल्याला फिक्स करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, तर ह्याच्या बरोबर खालून अशी स्टिच घ्यायची. घेतली. आता ह्याला गाठ मारायची. आणि ही जेव्हा आपण गाठ मारतो ना, तेव्हा हा जो दोरा असतो ना, हा ह्या हुक मध्ये असा जायला पाहिजे. अशा 3 गाठी इथे पण मारून घ्यायच्या. तीन गाठी मारून झाल्या नंतर पुन्हा एक एक राऊंड इथे मारायचा. पुन्हा इथे एक गाठ मारा अशी. त्यानंतर ह्या साईडला एक गाठ मारा. जेवढा तुम्ही हुक फिक्स कराल ना, तेवढा तो नीट बसेल. नाहीतर मग कधी कधी हुक लूज होतात. अशा बऱ्याच कस्टमरच्या ना कंप्लेंट्स असतात. त्यामुळे कस्टमरचे ब्लाऊजला हुक लावताना एकदम छानपैकी लावा. त्यानंतर इथे लास्ट एक गाठ मारा अजून. आपला हुक फिक्स झाला. आता हाच दोरा इथे कंटिन्यू करायचा. हा बघा असा हा दोरा इथे कंटिन्यू, म्हणजे इथे हुक ठेवलात की ह्या साईडच्या डोळ्याला 3 गाठी मारायच्या, इथे 3 गाठी मारायच्या आणि इथे 3 गाठी मारायच्या. असेच हुक आपण कंटिन्यू करत जायचे वरवर. हा दोरा सारखा सारखा तोडायचा नाही. आता मी तोडते कारण मला तुम्हाला आय दाखवायचं आहे. ओके, तर मी दोरा कट करून घेते. आता इथे आय करायचं आहे आपल्याला ना. मग आय करण्यासाठी कसं करायचं बघ. आणि सगळ्यात पहिला काय सांगते, तर हा जो शेवटचा आय असतो ना, इथे 2 आय एक्स्ट्रा करतात. अर्धा इंचाच्या अंतरावर 2 आय एक्स्ट्रा करतात. तर तुम्ही इथे 2 आय एक्स्ट्रा करून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला मेन आय करून दाखवते. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला लाईनमध्ये 2 आय एक्स्ट्रा करायचे आहेत. मी तुम्हाला एक करून दाखवते. आणि जसं सांगितलंय तसं इन डिटेलमध्ये बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा हुक आयचा. तिथे हुक आय हात शिलाई पूर्ण दाखवलेला आहे मी. ओके, तर आता आय करण्यासाठी आणि हुक आणि आय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगायला विसरली की हा 4 पदरी दोरा आहे. 4 पदरी दोरा घ्यायचा, त्यामुळे एकदम फिक्स राहतात, तुटत नाहीत हुक आणि आय. तर आता खालून वरती दोरा काढून घ्यायचा सगळ्यात पहिला आय करताना. ही जी शिलाई आहे ना, त्याच्या एक पॉइंट मागे फक्त आय करायचा. हा शिलाईच्या एक पॉइंट मागे आय करायचा. खालून वर दोरा काढून घेतला आणि थोडंसं एक पाव इंचावर पुन्हा खाली टाकायचा. अशी 2 राऊंड मारून घ्यायचे. पुन्हा इथून खालून वर दोरा काढायचा आणि पुन्हा इथे हाफ इंचावर आत टाकायचा. ओके, हे 2 राऊंड झाले. आता पुन्हा खालून असा दोरा काढायचा. आता नीट बघा काय करते. दोरा काढला असा खालून. आता काय करायचं आहे, तर हा दोरा असा हातात पकडायचा. सुईचं मागचं टोक आहे ना, इथून दोरा असं, म्हणजे हा जो पूर्ण दोरा आहे हे सुईचं मागचं टोक आहे, ह्या पूर्ण लेयर्स मधून असं बाहेर काढायचं. सगळ्या लेयर्स मधून यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथे हा दोऱ्यातून हा जो लूप असतो त्यातून बाहेर काढायचं. ही झाली एक. अशा गाठी वरती वरती घालत जायच्या. पुन्हा ह्या लूप मधून बाहेर काढायचं. ही झाली दुसरी. असं वरवर करत जायचं, सेम करत जायचं. तिसरी. जोपर्यंत हा लूप कव्हर होत नाही तोपर्यंत एकाच्या पुढे एक असे लूप्स टाकत जायचे, असे गाठी टाकत जायच्या. आणि आता हा लूप कव्हर झाला की पुन्हा इथून खाली सुई टाकायची आणि खाली पाठीमागे इथे गाठ मारून घ्यायची. छोटंसं टक करायचं
आणि गाठ मारून घ्यायची. हात शिलाईला कशी गाठ मारतो तशी. दोरा कट करून घेते आणि आय करताना पण हाच दोरा पुढे कंटिन्यू करायचा, कट नाही करायचा. आता इथे बघा मी तुम्हाला एक हुक आणि एक आय करून दाखवलेला आहे. सगळे हुक आणि आय कसे करतात त्याच्यासाठी माझा तो व्हिडिओ बघा. तर ही हुक आय लावलेली आहे मी इथे. तर अशाच प्रकारे सगळे हुक आणि आय करून घ्यायचे आहेत तुम्हाला इथे. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलं आहे 42 साईजच्या कटोरीचं. तर आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॅब्रिक कटिंग दाखवेन, त्याचसोबत स्टिचिंग पण दाखवेन. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. ओके. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजच तुम्ही माझ्या चॅनलवर हा पहिलाच व्हिडिओ बघताय तर ह्याच्या आधीचे माझे जे पहिला श्री शिवण क्लास दिवस पहिला हे इथून पासूनचे जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. त्यामुळे तुम्ही घर बसल्या एकदम फ्रीमध्ये शिवण क्लास करू शकता. ओके. धन्यवाद.